वहिनी काय करतेस ग? दिसतंय ना भांडी घासते. एक काम कर, तू राहू दे करायचं. आज मी ऑफिसमधून लवकर आले तर मी करते दे. ठीक आहे घासा, मी बसते बाहेर. अहो काय करताय? मी आता इथं थांबणार नाही, मी निघाले माहेरी. काय झालं तुला आता? अहो तुमची बहीण अजून किती दिवस इथे राहणार आहे आपल्यावर ओझ? जाणार आहे की नाही तिच्या सासरी? तुझा प्रॉब्लेम काय आहे नेमका? कदाचित तू विसरतेस, हे घर तिचं पण आहे. अक्षय राहू दे. असंही मी थोड्या दिवसाने दुसरीकडे शिफ्ट होणारच आहे. उगाच माझ्यामुळे तुम्ही नका भांडू प्लीज. का तू दुसरीकडे जाणार? हे घर तुझं पण आहे. हो मान्य आहे, पण नको. हो जावाच, तेवढंच मला डोक्याचा ताप पण आहे. स्वतःचा संसार तर सांभाळता नाही आला, निदान तेवढं तरी येतंय का बघा. दीप्ती, माझा हात उचलेला. हो मारा मारा, तेवढंच राहिलंय आता. बहिणीसमोर अजून ते पण करा. दीप्ती तू शांत बस. तुला माहित आहे ना, हे घर आता दीदीनेच आपल्याला घेऊन दिलंय. अगं आई वडील नसताना लहानपणापासून माझा सांभाळ केलाय तिने. तू सांगतेस तिला निघून जा. अगं वहिनी, अक्षय तुम्ही शांत व्हा जरा प्लीज. वहिनी तुला जर माझं काही खटकलं असेल ना तर तू मला सांग ना. अगं माझ्याशी बोल. पण आपलं नातं तुटेल, आपल्या नात्यात दुरावा येईल असं काही वागू नकोस ग प्लीज. आधी स्वतःचं नातं टिकवा, मग आपलं नातं टिकवण्याकडे लक्ष द्या. एकतर आयतं खाता नुसतं. ह्यांच्या पगारात काही चालतंय का घर? अच्छा असं आहे का? अगं पण वहिनी, घर खर्चाचे पैसे मी तुला काल रात्रीच पाठवलेत. कदाचित तू बघितलेच नाहीयेस. ताई तू का पैसे पाठवलेस? आणि तू कधीपासून पैसे देतेस हिला? आणि तू कधीपासून तिच्याकडून पैसे घेतेस? आणि ही गोष्ट मला का सांगितली नाही? तुम्हाला काय सांगायचे? खात्यात म्हणून पैसे देतात, काय उपकार नाहीत करत. अक्षय जाऊ देल. असंही पैसे तिने मागितलेच नव्हते. मी तर राहते म्हणून मी आनंदाने पैसे देते. उगाच माझ्यामुळे तुम्ही भांडू नका प्लीज. असू दे, जाऊ दे, सोड. पण वहिनी एक गोष्ट सांगू तुला, पैशासाठी कधीच आपल्या माणसाची मनं दुखवू नकोस. हे बघ, माझ्या बहिणीचा संसार टिकला नाही हे तिचं नशीब आहे. पण तू ज्या प्रकारे तिच्यासोबत वागतेस तरी सुद्धा ती तुझ्यासोबत चांगली वागते, हे तिचं मोठेपण आहे. झरले अकाली पडले शिवारी रुजले.